नमस्कार मंडळी, क्षारपड जमिनीत गोड्या पाण्यातील व्हाईट लेग अर्थात लिटोपिनियस वनामी या जातीच्या कोळंबीचं संवर्धन करता येईल। लिटोपिनियस वनामी ही कोळंबी जलद 20 ते 25 ग्रॅम पर्यंत वाढते। या जातीचं कोळंबी संवर्धन केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल। ही पद्धत अतिशय सोपी असून याची साठवणूक घनता 150 प्रतिवर्ग मीटर पर्यंत करू शकतो। ही कोळंबी 0.5 ते 45 पीपीटी क्षारतेच्या पाण्यात सुद्धा व्यवस्थित वाढवली जाऊ शकते। तसंच ही कोळंबी 15 अंश सेंटीग्रेड पाण्याच्या तापमानातही व्यवस्थित जगते। कृत्रिम बीजोत्पादन सोपं असल्यामुळे आणि ही कोळंबी परिपक्व होण्याचा कालावधी कमी असल्यामुळे या कोळंबीमध्ये निवड पद्धतीने बीजोत्पादन करणं सोपं आहे। या कोळंबीला देशात तसंच परदेशातही मोठी मागणी आहे। एकदा संवर्धन केल्यानंतर तलावात गाळ राहिला तर पुढील संवर्धनात कोळंबीला रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, कारण या गाळात कुजलेला मैला, जीवाणू, विषाणू तसंच अन्य रोगांचे डीएनए असू शकतात। कोळंबीचं उत्पादन वाढवण्याकरता तलावात वनस्पती आणि प्राणीजन्य प्लवंग निर्मिती होणं आवश्यक आहे। या प्लवंगाची तलावात वाढ होण्यासाठी योग्य प्रमाणात सेंद्रिय आणि असेंद्रिय खतांची मात्रा देणं आवश्यक आहे। सेंद्रिय आणि असेंद्रिय खतांची मात्रा मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस आणि सेंद्रिय कार्बन यांच्या प्रमाणावर अवलंबून असते। मान्यताप्राप्त बीजोत्पादन केंद्रातून रोगमुक्त बीज खरेदी करणं आवश्यक आहे। बीज तलावात साठवणूक करण्यापूर्वी बीजाचं तलावातील पाण्यातील वातावरणाशी एकरूप करून घेणं आवश्यक असतं। आणलेल्या बीजाच्या पाण्याचं तापमान, क्षारता आणि सामू तलावातील पाण्याएवढं करण्यासाठी तलावातील पाणी हळूहळू मिश्रण करून बीजाच्या तलावातील वातावरणाशी एकरूप करावं। मंडळी, कोळंबी संवर्धनाचं यश कोळंबीच्या खाद्य व्यवस्थापनावर अवलंबून असतं, कारण कोळंबी संवर्धनामध्ये एकूण खर्चापैकी 50% पेक्षा जास्त खर्च हा खाद्यावर होतो। या कोळंबीला 20 ते 35% प्रथिनं खाद्य आवश्यक असतं। 1 ते 15 ग्रॅम वजनाच्या कोळंबीला खाद्य देण्याचं प्रमाण 6.5 ते 16% असून 15 ग्रॅमपेक्षा वजनाच्या कोळंबीला खाद्याचं प्रमाण 2% पर्यंत कमी करावं। खाद्य दिवसातून 2 ते 6 वेळा द्यावं। खाद्याचं प्रमाण दिवसा कमी ठेवून संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी जास्त असावं। कोळंबी संवर्धनाच्या यशाकरता पाण्याचा दर्जा राखणं आवश्यक आहे, त्यामुळे पाण्याचं दररोज परीक्षण करणं आवश्यक आहे। पाण्याचा दर्जा म्हणजे पाण्याचं तापमान, क्षारता, सामू आणि गढूळतेचं दररोज परीक्षण करणं आवश्यक आहे। संवर्धनादरम्यान पाण्यातील प्राणवायूचं प्रमाण 4 ppm पेक्षा जास्त राखावं आणि त्याकरता एअरेटर्सचा वापर करावा। 1 HP प्रति 300 किलो कोळंबी या प्रमाणात एअरेटर्सचा वापर करावा। मंडळी, अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने कोळंबी संवर्धन केलं तर नक्कीच आपल्याला चांगला फायदा होऊ शकेल। बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत। तोपर्यंत नमस्कार।